उपस्थित असलेले विधानसभेचे उमेदवार आदरणीय भुसे साहेब, त्यांच्या समवेत आलेले कार्यकर्ते, मित्र, वेळ कमी राहिलेला आहे। आजपासून 9व्या दिवशी आपल्याला शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीला मतदान करायचं आहे। साहेबांच्या कामांच्या बाबतीत नुसतं 5 वर्षाचंच नाही, ती गेली 20 वर्षात पहिली 5 वर्ष आमदारच्या कारकिर्दीत गेले, दुसरी 5 वर्ष मला वाटतं आमदारच्या कारकिर्दीत, आणि पुढचे 10 वर्ष मंत्रिपदामध्ये वेगवेगळे खाते मिळाले आणि प्रत्येक खात्याला साहेबांनी न्याय दिलेला आहे। म्हणजे कृषी खाता असेल, सहकार राज्यमंत्री असतील, त्या विभागाला पूर्ण जिल्ह्याला योग्य तो न्याय दिलेला आहे। आणि आता या पंचवार्षिकला जे कामं केलेले ते इतिहासात नोंद घेणारी कामं झालेली आहेत। उद्योग, शिक्षण, पाणी, आरोग्य, ह्या ज्या आपल्या जीवनावश्यक गरजा आहेत, या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक, उदाहरणार्थ उद्योग म्हटला की अजंग रावगाव MIDC काम, शिक्षण म्हटलं तर काष्टीतील छत्रपती शिवाजी महाराज कृषी संकुल, हे कृषी संकुल असं आहे की भारतातलं एकमेव कृषी संकुल मालेगावला सुरू झालेलं आहे। दवाखाना, आरोग्याच्या बाबतीत दवाखाना मालेगावला मोसम पुलावर, महिला व बालरोग आरोग्य दवाखाना सुरू केलेला आहे की ज्याच्यात, कारण आपला प्रत्येकाच्या घरचा विषय आहे तो, स्त्रीचं बाळंतपण किंवा आरोग्य, की आपण दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर शिजरचं जर पेशंट असेल तर किती फी भरावी लागते, नॉर्मल जरी असेल तरी किती फी भरावी लागते। मात्र अशा पेशंटला आज 1 रुपये खर्च येत नाही, फुकटात सर्व आरोग्य सेवा मिळतात। एवढंच नाही तर शेवटच्या दिवशी पेशंटला ज्यावेळेस सोडण्यात येतं त्यावेळेस साडी सोडीचा आहेर देऊन अगदी खारी खोबऱ्यापासून तिला पुरवलं जातं। ती एक योजना आहे। शैक्षणिक म्हणजे मी जे सांगितलं आता, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य, तसंच पाण्याच्या बाबतीत नारबार योजना, गेली 40 वर्षापासून नारबार योजनेचा फक्त नारबार योजना सर्वे झालेला आहे, अमुक झालंय, ढमुक झालंय, परंतु कार्यवाही काही होत नव्हती। आज ती प्रत्यक्षात कार्यान्वित झालेली आहे, योजना आहे, तिचं टेंडर निघालेलं आहे आणि लवकरच इलेक्शन संपल्यानंतर त्या कामकाजाला सुद्धा सुरुवात होईल असं वातावरण तयार झालेलं आहे। तर मी काही जास्त वेळ घेणार नाही, साहेबांनी केलेल्या कामाची नोंद घेऊन, कसं आहे सार्वजनिक कामं करणं महत्वाचं आहे, कामं झालेले आहे। काही वेळेस व्यक्तिगत काम एखाद्याचं नाही होऊ शकत, ती नाराजी राहू शकते, परंतु प्रत्येकाचं समाधान करणं हे एवढं सोपं नाहीये। त्यामुळे सगळ्यांनी आपण समजून घ्यावं आणि ह्या वेळेस काही झालं तरी जास्तीत जास्त मतदान आपल्याला करायचंय। प्रत्येक घरातलं मतदान झालेलं पाहिजे, करायचंच आहे। आणि 20 तारखेला माननीय साहेबांना, साहेबांच्या निशाणी धनुष्यबाणावर आपल्याला मतदान करून साहेबांना जास्तीत जास्त मतदान निवडून द्या।